मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मराठा प्रतिनिधींची बैठक पार पडते। कोल्हापुरातल्या सर्किट हाऊसमध्ये ही बैठक होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा, सांगली, कोल्हापुरातल्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करतायत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक आहे। सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करतायत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, तिकडे जरांगेंच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे, आठवडा झालेला। इकडे आता मुख्यमंत्री सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी बोलतायत। सगळ्यांचं लक्ष आता अधिवेशनावर देखील आहे। काय घडते कोल्हापुरात? गिरीश, नक्कीच कोल्हापूरच्या या सर्किट हाऊसवरती मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणचे जे मराठा समन्वयक आहेत ते योगेश केदार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक होत आहे। सर्वप्रथम ही ज्या मागण्या आहेत त्या असणारच आहेत, मात्र दुसरीकडे जरंगे पाटील यांची जी ढासळत चाललेली जी प्रकृती आहे त्याकडे सरकारने गांभीर्याने पाहावं। त्याचबरोबर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, जेणेकरून जरंगे पाटील हे औषध उपचार त्याचबरोबर अन्न हे घेतील आणि कुठेतरी जो आरक्षणाचा जो लढा आहे हा पुढे चालू राहील। त्यानंतर दुसऱ्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करावा। या संपूर्ण प्रमुख मागण्यांसाठीच या ठिकाणी जे मराठा समन्वयक आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करत आहेत। आतापर्यंत सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत, कुणबी नोंदणी, त्याचबरोबर त्याची झालेली अंमलबजावणी, सगळे सोयरे याच्याचबरोबर अधिसूचना जी काढली होती त्या संदर्भात आतापर्यंत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याची माहिती ही देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाणार आहे। त्याचबरोबर यापुढे नेमकं सरकारचं पाऊल काय असणार आहे, अधिवेशनात नेमके कुठले मुद्दे मांडले जाणार आहेत आणि या अधिवेशनातल्या चर्चेतनं नेमकं काय हाती लागणार आहे मराठा समाजासाठी हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि याच प्रमुख मागण्या घेऊन हे संपूर्ण समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास अर्धा तास झालेला आहे ही बैठक सुरू होऊन, अद्याप या ठिकाणी कुठलीही माहिती आलेली नाहीये, मात्र याच विषयांवरती ही संपूर्ण बैठक रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण राज्याचं या बैठकीकडे लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्रातील सगळे प्रतिनिधी आहेत सकल मराठा समाजाचे, या बैठकीत काय घडतंय महत्त्वाचं ही सगळी जरांगेंना माहिती दिली जाईल का? नक्कीच या संपूर्ण जे बैठकीत घेतलेले जे मुद्दे आहेत यामधनं नेमकं काय चर्चा झाली याची संपूर्ण माहिती ही जरांगे पाटलांना दिली जाणार आहे। कारण त्याच पार्श्वभूमीवरती ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत त्याचीच अंमलबजावणी नेमकी कशी केली जाणार आहे या संदर्भात शासनाकडून जे काही पावलं उचललं जाणार आहे ती संपूर्ण माहिती ही समन्वयकांथ्रू जरंगे पाटलांकडे दिली जाणार आहे आणि त्यानंतर पुढची भूमिका हे जरंगे पाटील घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीने बीड किंवा मराठवाड्यांमध्ये मराठा समाज जो आक्रमक झालेला आहे तशी परिस्थिती ही पश्चिम महाराष्ट्रात दिसत नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण पार्श्वभूमीवरती शांततेचं आवाहन केलेलं आहे। सरकार सकारात्मक आहे, मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ते पाऊल उचललं जात आहे, त्यामुळे कुठेही कायदा व सुव्यवस्था उद्भवेल असं परिस्थिती होऊ नये याची दक्षता घेण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे। गिरीश, सूरज, कोल्हापुरात आज महत्त्वाच्या घडामोडी आहेत। सकल मराठा समाजाच्या जी प्रतिनिधींची बैठक तर आहे, चर्चा तर आहे, दुसरीकडे शिंदे गटाचं अधिवेशन देखील आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही माहिती घेत राहू कोल्हापूरमधनं। आता तुर्तास तुम्ही जी बैठकीबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।